पाकिस्तानच्या बैलाला हो, पाकिस्तानच्या बैलाला हो। पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद, पाकिस्तान मुर्दाबाद। पाकिस्तानच्या बैलाला हो, पाकिस्तानच्या बैलाला हो, पाकिस्तान मुर्दाबाद, 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 पाकिस्तान मुर्दाबाद, मुर्दाबाद। पाकिस्तान मुर्दाबाद। सकल मुस्लिम समाजाच्या वतीने पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हिंदू व मुस्लिम व्यक्तींना वाहिली श्रद्धांजली व भ्याड हल्ल्याचा केला निषेध। मुस्लिम कार्यकर्त्यांनी दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा। शहरातील मध्यवर्ती ठिकाण शिवाजी चौक येथील मोठी मस्जिद समोर मुस्लिम कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा निषेध करत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी दिल्या। जम्मू काश्मीर हे पर्यटनासाठी अतिसंवेदनशील केंद्र असताना केंद्र सरकारने पहलगाम येथे पर्यटकांसाठी कोणतीही सुरक्षा व्यवस्था तैनात केली नसल्याचे, त्याचप्रमाणे केंद्र शासनाच्या गुप्तचर यंत्रणाचे अपयश प्रथमदर्शनी या घटनेत दिसून येत असून सरकारचे आतंकवाद व दहशतवाद रोखण्यात आलेल्या अपयश या घटनेतून दिसत आहे। त्यामुळेच देशाची कायदा व सुव्यवस्था बिघडण्याचा काही लोकांचा प्रयत्न असून सोशल मीडियाद्वारे फक्त मुस्लिमांनाच टार्गेट करण्यात येत आहे। सदरच्या घटनेत हिंदू व मुस्लिम दोन्ही समाजातील लोकांना आपण गमावले असून 20 वर्षाचा मुस्लिम तरुण सय्यद आदिल हुसेन शाह हा सुद्धा सदर दहशतवाद्यांशी लढताना मरण पावला आहे। यावेळी सकल मुस्लिम समाजाच्या वतीने चांदवडचे पोलीस निरीक्षक कैलास वाघ यांना निवेदन देण्यात आले। याच ठिकाणी त्यानंतर मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींना श्रद्धांजली वाहण्यात आली। पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या। निवेदन देताना अल्ताफ शेख, जाकीर शाह, जावेद घासी, काशिद खान, ॲडव्होकेट अनवर पठाण, शहानवाज शाह, मोहम्मद साहब, फारूक पटेल, रहमान बागवन, वसीम शेख, अशफाक तांबोळी, मजीद खान यांचे समवेत सकल मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। सर्व भारतीय मुस्लिम समाजाकडून तसेच चांदवड शहर मुस्लिम समाजाकडून सर्वप्रथम मी या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करत आहे। आणि आज आम्ही सर्व मुस्लिम समाज चांदवड शहर व तालुक्याच्या वतीने साहेबांना आम्ही निवेदन देण्यात आलेलं आहे। निवेदनात काय काय लिहिलेलं? निवेदनात लिहिलेलं आहे, सर्वप्रथम मी एकच सांगेल का पहलगाम इथे जो झालेला हल्ला आहे हा एकदम भयाड हल्ला आहे। आतंकवादीला जातपात नसते, आतंकवाद्याला जातपात नसते। सर्वप्रथम जे तिथे निष्पाप आपले हिंदू मुस्लिम जे गुन्हे गोविंदाने तिथले जे पर्यटकांना जे समजा दाखवण्याचं जे काम करतात, त्यांनी ज्या ठिकाणी हल्ला घडला त्या ठिकाणी त्यांनी सर्वतोपरी आपल्या हिंदू बांधवांना मदत केली। त्यांनी तिथे कुठे भेदभाव केला नाही का हिंदू आहे का मुसलमान आहे। पण आतंकवाद्यांना हे जात धर्म नसतं। आतंकवादी म्हणजे कसं का त्यांना फक्त आतंक करायचं असतं। आतंक करायचं असलं म्हटल्यानंतर त्यांचा फक्त एकच देश का कुठेतरी भारतामध्ये हिंदू मुसलमान दंगल घडवण्याकरता त्यांनी हा मुस्लिम समाजाचा वापर केलेला आहे। का तू हिंदू आहे का, तू अमुक धर्माचा आहे का, त्यांनी ते धरून त्यांनी गोळीबार बेछूट गोळीबार केला। तर आतंकवाद्याला कोणती जात नसते, आतंकवादी असतो। तरी मी केंद्र शासनाला एकच सांगाल या संदर्भात का पाक व्याप्त काश्मीर आहे म्हणजे काही आपला काश्मीरचा मुद्दा काही पाकिस्तानकडे, तर केंद्र शासनाने धडक कारवाई करून पाकिस्तानवरती हल्ले करावे। सत्ता आहे, सर्व काही पर्याय आहे आणि तिथलं पूर्ण नष्ट नाबूद करून टाकावं पाकिस्तानचं। आणि जे पाक व्याप्त काश्मीर आहे ते सुद्धा आपल्या ताब्यात घेऊन टाकावं त्यांनी। कशाला हे घुसपेट करता, इकडे येत आहे तिकडे येत आहे, याला मार त्याला मार। आणि भारतामध्ये हिंदू मुसलमान करून जातीमध्ये तेढ निर्माण करून जे सद्भावनेने सर्व एकमेकांच्या सद्भावनेने हिंदू मुसलमान आपल्या भारतामध्ये राहतात, ते काही समाजकंटक त्याचा दुरुपयोग करत आहे। तरी शासनाने पाकिस्तानावरती त्वरित हल्ला करावा। आम्ही सर्व मुस्लिम समाज मृत झालेल्या त्यांच्या परिवारासोबत आम्ही संपूर्ण भारतातले मुस्लिम समाज चांदवड शहर, नाशिक जिल्ह्यातले, महाराष्ट्रात सर्व मुस्लिम समाज आम्ही मृतांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे। फक्त केंद्र शासनाने एकच करावं का पाकिस्तानवरती त्वरित हल्ले करावे, एवढंच सांगून मी माझे 2 शब्द संपवतो। चांदवड शहराचे सगळे मुस्लिम बांधव आज इथं जमा झाले आहे आणि निवेदन दिलेलं आहे। निवेदन देण्याचा मागचं कारण असं आहे की जे झालेला पहलगाम इथे झालेला भ्याड हल्ला त्याचा आम्ही सगळे मुस्लिम समाज याचा निषेध करतो। आणि आमच्या इस्लामची जी शिकवण आहे, मोहम्मद पैगंबरांनी सांगितलेलं आहे की तुम जमीन वालों पे रहम करो, आसमान वाला तुम पे रहम करेगा।
हा जो हल्ला झाला त्यांनी बेरहमपणाने काम केलेलं आहे, म्हणजे त्यांनी इस्लाम विरोधी कृत्य केलेलं आहे. तर याच्यावरून हे समजतं की ते मुस्लिम नाही, इस्लाममधून ते तवाच बाहेर झाले, फक्त ते नावाचे मुस्लिम आहे. त्यांनी मुस्लिम आणि इस्लामच्या विरोधात काम केलेलं आहे. त्याच्यामुळं हे मुस्लिम आणि इस्लाम याच्यामध्ये सहभागी नाही, कारण आमची शिकवणच ती आहे. लोकांनी त्याचा अभ्यास केलेला आहे बरेचशे लोकांनी, आणि तिथं जे पर्यटक गेले होते त्यांनी पण या संदर्भात सगळे व्हिडिओ आपल्या सोशल मीडियावर व्हायरल झाले. तर तिथले जे लोक, स्थानिक जे लोक आहे, त्यांनी कशा प्रकारे त्यांना मदत केली. त्यांनी तिथं हे नाही पाहिलं का कोण आहे काय. ते जो एक तरुण जो शहीद झाला तिथं, त्याने हे पाहिलं नाही का मला हे गोळ यांच्याकडे रायफल आणि ते मला मारतील हे त्याला माहीत होतं, तरी पण तो त्याच्या जीवावर खेळून तिथं गेला. त्याने तिथं हे पाहिलं नाही का हे मुस्लिम आहे, हिंदूवरती हल्ला करताय, तर तो त्यासाठी तो गप्प बसला नाही. तसेच तिथले बरेचसे जे लोक आहेत त्यांनी बरेच सोशल मीडियावर येत आहे, ठीक आहे, काही लोक त्याचा विचित्र आणि राजकारण करत आहे. त्यांना पण मी कळू इच्छितो का अरे बाबा असं करू नका, सगळे गुन्हा गोविंदाने राहा, प्रेमाने राहा. एकतेने राहिल्यानंतर त्याचा काहीतरी चांगलाच मार्ग निघतो. हे अशांतता आणि आतंकवाद केल्यानंतर ते कसं होतं, निष्पाप लोकांचा त्याच्यामुळे बळी जातो. तर सगळ्यांना हेच मी आपल्या माध्यमातून कळू इच्छितो की प्रेमाने राहा, सगळ्यांनी एकोप्याने राहा, गुन्हे गोविंदाने राहा, कोणावर काय याचा आरोप करू नका. ते हल्ला करणारे जे लोक होते त्यांचा कोणताही धर्म नव्हता, त्यांच्या विरुद्ध आता कशी कारवाई करायची हे सरकारने करावी, आणि आम्ही सगळे सरकारच्या पाठीमागे उभे आहोत. सगळे पूर्ण जनता त्यांच्या बरोबर आहे. त्यांनी जे काही करायचं ते करावं, त्यांच्यावर आम्ही सगळे त्यांच्या बरोबर आहे.